या निमित्ताने मी एवढं नक्की निश्चित सांगू शकते किंवा सांगू इच्छिते सगळ्या प्रेक्षकांना किंवा जे बघतात त्यांना सुद्धा. मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यात जर का तुमचे आई वडील हयात असतील तर त्यांच्या हयातीत गोष्टी करा. आम्हाला खूप, मला आणि माझ्या बहिणीला सॉरी मी थोडीशी इमोशनल होण्याची शक्यता खूप आहे, पण मला आणि माझ्या बहिणीला खूप गोष्टी तिच्याबरोबर करायच्या होत्या. कारण आमचे वडील पण जेव्हा गेले तेव्हा पण त्यांच्याबरोबर करायच्या गोष्टी राहून गेल्या होत्या. त्यामुळे आम्हाला असं झालं होतं की आईबरोबर तरी त्या करूयात. आणि येत्या 30 तारखेला म्हणजे ऑगस्ट 16ला माझी आई गेली. 31 तारखेला तिचा वाढदिवस असतो, 31 ऑगस्टला. आणि त्या दिवशी आम्ही तिच्यावरचं एक पुस्तक प्रकाशित करणार होतो तिच्यावरचं पुस्तक. तर त्याच्यावरचं काम सुरू होतं, मुखपृष्ठाचं काम सुरू होतं, ब्लर्बचं काम सुरू होतं आणि बाकी बऱ्यापैकी झालं होतं. पण आम्ही सगळं क्रिएटिव्हली ब्रेनस्टॉर्मिंग जे आपण म्हणतो ते सगळं काम चालू होतं. आणि 31 तारखेला आमचं ठरलं होतं की तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते प्रकाशित करायचं. पण अचानकच म्हणजे 3 दिवसात गोष्टी बदलल्या. 12 तारखेला ती ऍडमिट झाली आणि 16 तारखेला म्हणजे अगदी ऍडमिट झाली म्हणजे तापाचं कारण, म्हणजे ताप आला, थंडी वाजून आली आणि 3 दिवसात माणूस होता आणि आता नाहीये असं झालं. तर त्यामुळे सगळीच म्हणजे ज्या ज्या गोष्टी आम्ही प्लॅन केल्या होत्या की तिचा वाढदिवस असू देत किंवा आता 30 ऑक्टोबरला आमच्या घरात अगदी वर्षभरापूर्वी कथा आली आहे, म्हणजे माझ्या सख्या बहिणीला बाळ झालंय. तर कथाचा पहिला वाढदिवस होता. माझ्या वडिलांचा नोव्हेंबरमध्ये 28 नोव्हेंबरला त्यांचा वाढदिवस असतो. तर आम्ही चौघींनी एक ट्रिप प्लॅन केली होती पहिल्यांदा, की फक्त फिमेल्स गर्ल्स ट्रिप अशी आम्ही प्लॅन केली होती. पण ती पण राहून गेली. तर मला असं वाटतं की आपण म्हणजे असं नव्हतं की आम्ही पुढे पुढे ढकलत होतो गोष्टी, पण जे आत्ता मला ऐकतायत किंवा बघतायत त्यांना मी अगदी सांगू इच्छिते की तुम्ही जर का काही गोष्टी तुमच्या परिवाराबरोबर किंवा आई वडिलांबरोबर ठरवलेल्या असतील तर त्या करून टाका. कारण खरंच म्हणजे आयुष्याचा काही नेमच नाहीये. म्हणजे इतकी अनसर्टनिटी आहे सगळ्याच गोष्टींमध्ये की आज हे आहे, उद्या काय असेल माहित नाही. त्यामुळे एकतर आजचा काळ सुद्धा जगा, आजचा दिवस सुद्धा जगा आणि त्याबरोबरीने तुम्ही जर का काही छान गोष्टी प्लॅन केल्या असतील स्पेसिफिकली आई वडिलांसाठी तर त्या निश्चित पूर्ण करा, एक्झिक्यूट करा.